राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीनं यंदा पालखी सोहळ्यानिमित्तानं गजर विठुरायाचा जागर आरोग्याचा हा उपक्रम राबवला जातोय। वारीच्या माध्यमातून आणि पुढारी न्यूजच्या साथीने आरोग्य योजना घराघरापर्यंत पोहोचवली जाते। आरोग्य विभागाचा हा उपक्रम काय आहे पाहूयात। रामकृष्ण हरी। नमस्कार, मी सायली पाटील। सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासनातर्फे तुम्हा सर्वांचे आरोग्याची वारी पंढरीच्या दारी या कार्यक्रमात सहर्ष स्वागत करते। पंढरीची वारी म्हणजे श्रद्धेचा प्रवास आणि आरोग्य म्हणजे याच प्रवासासाठी बळ देणारी शक्ती। मंडळी, आरोग्य म्हणजे केवळ आजार न असणे नाही, तर तनमनाने ताजे असणे, सजग असणे आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आनंदी असणे हे महत्त्वाचे असते। आणि यासाठी यंदाच्या वारीमध्ये आरोग्यासाठी एक नवा प्रवास सुरू होतोय। आपला कार्यक्रम सुरू करूया आणि या वारकऱ्यांबरोबर आरोग्याचा संवाद साधूया। विठ्ठल विठ्ठल। आम्ही महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागातर्फे तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे, तर त्याची बरोबर उत्तर तुम्ही देताय का आपण बघूया। हो, ठीक आहे। तर लसीकरणामुळे काय होतं? 1, आजार वाढतात, 2, शरीरात विष पसरतं किंवा 3, रोगांपासून संरक्षण मिळतं। रोगापासून संरक्षण मिळतं। अगदी बरोबर। तुम्हाला विचारते, लसीकरण कुठे मोफत मिळते? 1, फक्त खासगी हॉस्पिटलमध्ये, 2, फक्त मोठ्या शहरात किंवा 3, सर्व शासकीय आरोग्य केंद्रांमध्ये। सर्व शास्त्र। अगदी बरोबर उत्तर आहे। तुम्हाला आता विचारते माऊली, मधुमेहाचं एक मुख्य लक्षण कोणतं आहे? कान दुखणे, वारंवार लघवी होणे किंवा ताप येणे? वारंवार लघवी। अगदी बरोबर। पुढचा प्रश्न आहे, मधुमेहात कोणता आहार टाळावा? 1, हिरव्या भाज्या, 2, पांढरी साखर किंवा 3, डाळी? पांढरी साखर। हा। विठ्ठल विठ्ठल। रामकृष्ण हरी माऊली। रामकृष्ण हरी। काय नाव आहे तुमचं? माझं नाव परमेश्वर महाराज चोपडे। तुम्हाला पायाला काय झालं होतं? पायाला मध्ये आहे ना खिळा घुसलेला होता। अरे बापरे। त्यामुळे थोडी जखम झाली होती, आता बरी। आता हे उपचारामुळे जरा बरं हो, वाटतंय? बरं वाटतंय, खूप छान वाटतं। माऊली, काय नाव आहे तुमचं? विश्वनाथ गंगाधर गायकवाड। अशा जे काही उपचार केले जातात त्याचा तुम्हाला काय फायदा होतोय? म्हणजे पायाला एकदम रिलॅक्स वाटायचं, थकवा आलता चालताना सगळं निघून चाललंय। महाराष्ट्र शासनाचे आरोग्य विभागाचे जे काही कॅम्प्स आहेत ते पाहतोय, तर कसा प्रतिसाद आहे? एकंदरीत एका दिवसात किती वारकरी येतात? आमच्याकडे कमीत कमी 1,500 वारकरी एका दिवसामध्ये। म्हणजे माऊली आपल्याकडे काही इथे विसाव्यासाठी चालतच जाणारी माऊली आहे आपल्याकडे, पण चालत जाताना जे काही आहे तेवढ्यासाठी 1,500 माऊली आपल्याकडे उपचारासाठी आज तरी आलेले आहे। बरं। आणि कशा प्रकारचे आजार जास्त आहेत? माऊली चालत असल्यामुळे त्यांचं जास्त प्रमाणात त्यांना अंगदुखी हा जास्त मोठा आजार असतो आणि वेगवेगळ्या ठिकठिकाणाचे त्यांनी पाणी पिल्यामुळे घसा दुखतो, एवढी जास्त मोठी माऊलींची आपल्याकडे तक्रार असते। आणि मग या तक्रारींसाठी जे लागणारी औषधं आहेत त्यातलं सगळ्यात जास्त कुठलं तुम्ही देताय किंवा काय कशा प्रकारचा उपचार चालू आहे? माऊली पायी चालत असतात त्यामुळे त्यांच्या शरीरातलं पाण्याचं प्रमाण कमी होत असतं, त्यामुळे आम्ही जास्त ORS पावडर, ज्यांनी त्यांना आपल्या ताकद आल्यासारखं व्हावं त्यांना ORSचं प्रमाण जास्त प्रमाणात देत असतो। आणि मॅडम, मधुमेह किंवा BP सारखे आजार असणाऱ्यांना माऊलींना तुम्ही कशा प्रकारचे उपचार उपलब्ध करून देता? प्रथमतः आम्ही त्या रुग्णांची चौकशी करतो की त्यांना मधुमेहाची किंवा BPची कुठली पूर्ववत काही गोळी चालू आहे का, त्याच्यावर ते काही उपचार घेत आहेत का, त्याप्रमाणे आपण त्यांचं साखर चेक करतो, BP चेक करतो आणि त्याप्रमाणे आपण त्यांना आपल्याकडचा जो काही औषध साठा आहे तो पुरवण्यात येतो। आपल्या या घडीला थोडंसं काही हायर लेवल वाटले काही तर आपण त्यांना ECG साठी रेफर करतो। अशा प्रकारे औषध किंवा आरोग्य विभाग त्यांची तक्रार निर्मूलन करून आम्ही पण त्यांची सेवा करतात। धन्यवाद। विठ्ठल विठ्ठल। मोतीबिंदू कोणत्या वयोगटात जास्त होतो? 1, बालकांमध्ये, 2, तरुणांमध्ये की 3, वृद्धांमध्ये? अगदी बरोबर। मोतीबिंदू बरा होण्याचा एकमेव उपाय कोणता? 1, चष्मा, 2, औषध की 3, शस्त्रक्रिया? अगदी बरोबर। मोतीबिंदू असल्यास कोणते लक्षण दिसते? ताप येतो, डोळ्यात पाणी येते की दृष्टी धूसर होते? डोळ्यात पाणी येतं। दृष्टी धूसर होते, पण हरकत नाही, माऊलींसाठी एकदा टाळा होऊ द्या। आमच्याकडून तुम्हाला एक छोटीशी भेटवस्तू। सगळ्यांनी टाळा वाजवायचे। रामकृष्ण हरी।
आहे